चल झाले तयार सगळे. मी माझं निवेदन करण्यापूर्वी काल 4 निवडणुकांचा जो निकाल जाहीर झाला त्यात मुंबई पदवीधर आणि मुंबईतील शिक्षक ह्या 2 मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे आम्ही शिवसेना म्हणून लढलो होतो आणि त्या विजयाबद्दल मी मुंबईतील तमाम पदवीधर आणि शिक्षकांना खास धन्यवाद देतोय की तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. नाशिक आणि कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर इथे सुद्धा आम्ही लढलो होतो आणि तेथे देखील ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. लढाईमध्ये हार जीत होत असते, काही वेळेला हार होते, काही वेळेला आम्ही जिंकत असतो. मी मागेही बोललो होतो की निवडणुकीतली हार जीत हा एक भाग जरी असला तरी हिम्मत हारता कामा नये. आता लढाईला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या 11 निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे 3 उमेदवार हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे, शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहेत आणि NCP आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो आहोत. आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालले, राज्यात चाललेलं आहे, आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले आहे. खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे सहकारी आहेत. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो. ठीक आहे, निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो. पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय. खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही. आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले गेले. हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल.